नमस्कार. आनंदाचं पांचा या नव्या कोऱ्या भागात तुमचं स्वागत आहे. मी भारती सहस्रबुद्धे. किताबे करती है बातें बीते जमानों की, दुनिया की, इंसानों की. तर खरंच ही पुस्तकं असतात की जी आपल्याला माणसांबद्दल सांगतात. असामान्य काम करणाऱ्या कर्तृत्ववान लोकांबद्दल कळतं ते या पुस्तकांच्या माध्यमातूनच. तर अशाच एका मस्त कलंदर व्यक्तिमत्वाविषयी सांगणारं पुस्तक आहे नीलू निरंजना गोष्ट हिची पृथ्वी मोलाची. नीलू निरंजना गव्हाणकर यांचं भन्नाट आयुष्य या पुस्तकातनं मांडलंय ते मृणालिनी चितळे यांनी. त्यांचं ज्याचं त्याचं एव्हरेस्ट हे पुस्तकही अगदी काही महिन्यांपूर्वीच प्रकाशित झालंय. पण आज मात्र आपल्याला नीलू निरंजना यांच्याविषयीचं जे पुस्तक आहे त्याविषयी प्रामुख्यानं गप्पा मारायच्या आहेत मृणालिनीताईंशी. मृणालिनीताई, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. आणि अगदी पहिला प्रश्न हा आहे की हे पुस्तक मी वाचलेलं आहे, खूप वेगळं आहे, मात्र आपले जे वाचक आहेत, प्रेक्षक आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल या पुस्तकाबद्दल? हे पुस्तक म्हणजे एका आगळ्या वेगळ्या व्यक्तीचं चरित्र आहे. नीलू निरंजना नावापासूनच तिचं वेगळेपण आपल्यापर्यंत पोचतं. आणि चरित्र हा फॉर्म मी आत्तापर्यंत हाताळला होता, पण या पुस्तकाचं परत वेगळेपण असं की नीलू ही माझी अनेक वर्षांची मैत्रीण आहे. आणि मैत्रिणीविषयी लिहिणं ही म्हटलं तर खूप सोपी गोष्ट होती, म्हटलं तर अवघड होतं. कारण चरित्र लिहिताना फक्त त्यातलं जे चांगलं आहे म्हणजे लौकिक अर्थाने जे वेगळं आहे ते तर लिहायचं असतंच, पण ते लिहिताना भावनेच्या भरात वाहत जाऊन न लिहिता काहीतरी अलिप्तपणे लिहायचं होतं. आणि तो भाव मला या लेखनात पकडायचा होता. मृणालिनीताई, खरं तर तुम्ही सुरुवातीलाच उल्लेख केला की नीलू या तुमची मैत्रीण आहेत आणि त्यामुळे तुम्हाला त्यांच्या आयुष्याबद्दल माहिती असेल, जे काही घडामोडी घडत असतील ते सुद्धा तुमच्या पर्यंत पोहोचतच असतील. पण असं हे इतकं वेगळं म्हणजे पॉझिटिव्हली आयुष्य जगण्यासाठी इच्छा असणं, त्यासाठी काहीतरी वेगळं करत राहणं, आणि आता ही गोष्ट जी आहे यांची ही आता आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवण्याची ही जी प्रोसेस होती त्या प्रोसेसबद्दल आम्हाला सांगा. खरं सांगायचं तर पहिल्यांदा नीलूची माझी ओळख कशी झाली हे सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. 90च्या सुमारास मी स्त्री मासिकात कार्यकारी संपादक या पदावर काम करत होते आणि तेव्हा नीलू जगप्रवासाला निघाली होती. त्यासंबंधीचे लेख ती माझ्याकडे पाठवायची. एकेका देशात ती 2-3 महिने तिचा मुक्काम असायचा. कुठे किती भटकायचं हे ठरलेलं नसायचं. आणि मग तिच्याशी तिच्या पत्रांना तिच्या लेखांना उत्तरं देताना आमची ओळख होत घेतली. हा पत्रमैत्रीचा प्रवास जवळजवळ 5-6 वर्ष चालू होता आणि त्याच्यानंतर ती मला प्रत्यक्ष भेटली. आणि तिचं जे अफाट आणि अचाट असंच म्हणता येईल असं तिचं जे व्यक्तिमत्व आहे, तिचे जे अनुभव आहेत, ते अनुभव ऐकताना सुद्धा मी थक्क होत गेले होते आणि त्याला पुस्तक रूपात ते जगासमोर यायला पाहिजेत असं मला वाटलं. या पुस्तकाचं लेखन करत असताना असं कुठे जाणवलं का की अरे हे असे अनुभव तर आपल्या सामान्यपणे आयुष्यात येऊच शकले नाही, हा बघा किती वेगळा अनुभव नीलू निरंजना यांनी घेतला, अशा पद्धतीचं काही सांगू शकाल का तुम्ही? नक्कीच. कारण प्रत्येक अनुभव हा वेगळेपणाचाच एक काय म्हणूया एक उदाहरण आहे. म्हणजे आता अमेरिकेत जाणारी अनेक जण असतात. अगदी थोडक्यात सांगायचं तर नीलू 1968 साली अमेरिकेत गेली, पण तिथे गेल्यावर सुद्धा ना तिच्या खिशात फक्त $8 होते. पण ती आणि त्यावेळची एक मानसिकता त्यावेळची काय किंवा आत्ताची असते की आपली आपली जी माणसं असतात, महाराष्ट्रीयन असतात, भारतीय असतात, त्यांच्याबरोबर आपली माणसं राहत असतात. पण नीलू पहिल्यापासून अमेरिकन कुटुंबात राहिली. म्हणजे गमतीशीर तुम्हाला अनुभव सांगते की ती पहिल्यांदा गेली तेव्हा तिचा वाढदिवस कधी असतो असं त्या नेल्सन कुटुंबातल्या तिची जी आता तेव्हाचे तिचे आईवडीलच ते होते, त्यांनी विचारलं, तिने सांगितलं गोकुळाष्टमीला माझा वाढदिवस असतो, मग इथे भारतात तो कसा साजरा करतात वगैरे वगैरे तिने सांगितलं. की पाणी उडवतात एकमेकांच्या अंगावर. तिने नाच गाणं गाऊन दाखवलं. गंमत म्हणजे तिथे जाऊन तिला 2च महिने झाले ते, तर तिच्या गल्लीतली सगळी मुलं स्विमिंग कॉस्ट्यूममध्ये तिचा वाढदिवस साजरा करायला आला.
आणि नेल्सन कुटुंबियांनी खूप मोठी पार्टी अरेंज केली होती आणि एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत गाणी गात, हिंदी गाणी लावून तो वाढदिवस साजरा केला. असे अनेक प्रसंग. हा खूप छोटा प्रसंग आहे. तिच्यावर जो हल्ला झाला त्याच्याविषयी मला वाटतं तुम्हाला त्यातनं ती बाहेर कशी पडली हे मला खूप महत्वाचं वाटतं. ते ऐकायला आवडेल का? अर्थात अर्थात अर्थात. म्हणजे नीलू तुम्हाला माहिती आहे की ती म्हणजे थोडीशी बॅकग्राऊंड सांगते की ती कन्स्ट्रक्शन इंजिनियर, म्हणजे जे मेल डॉमिनेटिंग, जिथे पुरुष प्राधान्य असं क्षेत्र आहे त्या क्षेत्रात ती साईटवर काम करत होती. हा सुद्धा खूप एक वेगळा अनुभव आहे, वाचण्यासारखा आहे. आणि मला महत्वाचं असं वाटलं त्यात की अमेरिकेसारख्या संपन्न आणि प्रगत देशात काम करताना सुद्धा एक बाई आपली बॉस असू शकते ही गोष्ट पटकन स्वीकारली गेली नाही. तिला तिथे सुद्धा सिद्ध करायला लागत होतं. म्हणजे ती खरं तर कुठलीच सवलत मागत नव्हती. 100 फूट उंच शिड्या ती चढून जात होती. हार्ड हेल्मेट घालून उन्हा पावसात थंडी वाऱ्यात काम करत होती. तरीही तिला पूर्ण सहकार्य तिथे मिळायचं नाही. तिच्या मागे तिची थोडीफार टिंगल व्हायची, असहकार असायचा आणि तिथे आपण कुणापेक्षाही कमी नाही हे तिला सिद्ध करायला लागलं. ती आर्थिकदृष्ट्या आपल्या पायावर खूप लवकर स्थिरावली. आणि अशा वेळी मगाशी म्हटलं, जो हल्ल्याचा उल्लेख झाला की चोरीच्या मिशाने तिच्यावर 2 मुलांनी, एक कृष्णवर्णीय होता एक हिस्पॅनिक होता, तिच्या घरात घुसले आणि तिला चोरीच्या उद्देशाने ते आले होते. आणि जाता जाता त्यांनी तिला अक्षरशः हातोड्याने बदडून काढलं. म्हणजे तिच्या डाव्या हाताचा पंजाचा त्यांचा हाडांचा चुरा झाला होता. ती रक्तबंबाळ झाली होती. तिने पोलिसांना कळवलं. पण तिचं वेगळेपण असं की त्यावेळी तिला तिचे बहीण भाऊ, मित्रमैत्रीण या कुणाचीही आठवण झाली नाही. तर बाबा आमट्यांच्या आनंदवनात तिने काम केलं होतं. तिथले महारोगी तिच्या डोळ्यासमोर आले आणि बाबा तिला एकदा म्हणाले होते की नीलू, तुला माझ्यापासून फार शिकायला मिळणार नाही, पण माझ्या या रुग्णांकडून तू शिकशील. आणि मग तिला वाटलं ते रुग्ण किती कठीण परिस्थितीतून जात आहेत तरीही ते आपल्या पायावर उभे राहत आहेत. आणि मग मलाही इथून माझ्या पायावर उभं राहण्यासाठी काय करायला पाहिजे, मला भिवून चालणार नाहीये, घाबरून चालणार नाहीये. माझ्या मदतीला तर खूप माणसं आहेत. आणि त्या अवस्थेत तिने पेन किलर, वेदनाशामक कुठलंही औषध न घेता डॉक्टरांनी सांगितलं, मी सांगते मला कुठे कुठे मार लागलाय त्या पद्धतीने तुम्ही इलाज करा. म्हणजे जे धाडस तिने दाखवलं तर डॉक्टरांना तर वाटत होतं की हिला जन्मभर व्हीलचेअरचा आधार लागण्याची शक्यता आहे. पण या सगळ्यातनं ती कशी बाहेर पडली, तिने स्वतःला मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या कसं सावरलं, जवळजवळ 5-6 वर्ष तिला त्यातून जावं लागलं. हे खरंच मुळातूनच वाचण्यासारखं आहे. नाही, खरंच मृणालिनी ताई, तुम्ही आत्ता जे 2-3 प्रसंग सांगितले ते खूप थक्क करणारे होते. आणि म्हणजे हे पुस्तक वाचल्यावर मला जे जाणवलं ते आहे म्हणजे की परिस्थिती कुठली असली तरी पॉझिटिव्हली जगायचं आणि नवनवीन गोष्टी करत त्याचा आनंद घेत जगायचं. हा एक काय म्हणायचं त्यांच्या जगण्यातनं, आयुष्यातनं संदेश दिला जातो. तुम्हाला ह्या पुस्तकाच्या प्रोसेसमधनं काय गवसलं, काय भावलं? या पुस्तकाच्या प्रोसेसमध्ये मला जाणवलं की अनेकांच्या आयुष्यात अनेक प्रश्न उभे राहतात. पण त्या प्रश्नांना घाबरून न जाता किंवा ते प्रश्नच म्हणजे आयुष्य आहे असं न समजता त्यातून बाहेर कसं पडायचं. प्रत्येक वेळी उत्तरं मिळतातच असं नाही, पण ती उत्तरं नीलूने तर इतक्या वेगळ्या पद्धतीने शोधून काढली आहेत की आपल्याला थक्क व्हायला होतं की ती मस्तीत जगलेली आहे. म्हणजे तिने खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना देणग्या दिलेल्या आहेत, स्वतः पायरवून काम केलं आहे आणि त्याच वेळी तिला जे काय करायला आवडेल तेही तिने केलंय. म्हणजे तिला तो हल्ला झाल्याचं आता म्हटलं की त्याच्यानंतर तिने कांगा ड्रम शिकून त्यात तिने यश मिळवलंय आणि बक्षिसं मिळवलंय.
पंचम म्हणजे राहुलदेव बर्मन आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ते तिच्या भावाचे मित्र. त्यांच्याबरोबर तिने वेस्टर्न म्युझिक आणि इंडियन म्युझिक यांचं एक फ्युजन असलेली एक पॅन्थेरा नावाची एक तिने अल्बम काढलेला होता. आणि मग राहुल बर्मन तिच्या लाडक्या भावासारखेच ते होते, त्यांना अर्पण करण्यासाठी हिंदी सिनेमा काढायचं तिने ठरवलं. त्यावेळी तुम्हाला एक गमतीशीर आठवण सांगते की तिच्याबरोबर तिचे असंख्य मित्र आहेत. एक तर भारतात आहेत, भारताबाहेर आहेत, जिथे जाते तिथे सगळ्यांशी तिची घट्ट मैत्री होते. तर जेव्हा ती सिनेमा काढत होती तेव्हा आम्ही एकदा पु ल देशपांडेंच्या घरी गेलेलो होतो. आणि त्यांना हे सगळ्यांनाच वाटायचं की नीलूसारख्या बाईनी कशाला या फंदात पडावं, इतका अव्यवहारीपणा आहे का काय, सिनेमा काढणं सोपी गोष्ट नसते. आणि बाईंनी तिला समजावलं आणि निघताना ते म्हणाले, नीलू तुझ्या हे गळ्यात तू काय घातलंयस ग? तेव्हा तिने दिलेलं उत्तर मला आजही आठवत आहे. ती म्हणाली, बाई माझ्या एका कानात चंद्र आहे, एका कानात सूर्य आहे आणि गळ्यात आहे ती माझी पृथ्वी आहे, कारण मी विश्व नागरिकत्व घेतलंय. याच्यावर सुनीताबाई हसत हसत म्हणाल्या होत्या की हिच्या डोक्यात ना ढग आहे. नीलूनी त्या हसण्यावरही घेतलं होतं, पण नंतर ती म्हणाली, बोलली माझ्याशी, ते खूप महत्वाचं होतं. ती म्हणाली की खरंच ढगा एवढ्या कल्पना माझ्या डोक्यात असतात, पण माझे पाय जमिनीवरनं कधी सुटणार नाहीत याचं भान मी नेहमीच ठेवते. आणि हे तिचे जे अनेक प्रसंग, हिंदी सिनेमा काढला, तिचं बजेट खूप वाढत गेलं. 1 कोटी तिचं होतं बजेट, ते 5 कोटीपर्यंत गेलं. पण गेलेले पैसे परत मिळवायची धमक तिच्यात होती. म्हणजे विजय तेंडुलकर हे सुद्धा तिचे मित्रच, ते म्हणाले ते की नीलू हे सगळं इतकी संकट येऊन तू हसत कशी राहतेस, हसतमुख कशी राहतेस आणि नव्याने कामाला कशी लागतेस, याचं मला नेहमी आश्चर्य वाटतं. आणि हे अगदी 100% खरं आहे. बेक्टेल सारख्या जगविख्यात कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये नीलूने नोकरी केली आहे. आणि नोकरी करताना ज्या कामामुळे तिच्या ज्ञानामध्ये, तिच्या अनुभवामध्ये भर पडणार असेल ते काम जगात कुठंही असलं तरी तिथं जाण्याची तिची तयारी असायची. नोकरीनिमित्त अमेरिकेत आणि अमेरिकेच्या बाहेर वेगवेगळ्या देशात 81 वेळा तिनं वेगळं घर करून ती राहिली आहे. तिचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे नोकरीतून मिळवलेले पैसे तिनं व्यवस्थितरित्या गुंतवले आणि त्यातून आत्तापर्यंत भारतातील अनेक संस्थांना कोट्यावधी रुपयाच्या देणग्या तिनं दिल्या आहेत. म्हणजे सगळं काही थक्क करणार आहे. आणि खरंच तुम्ही पुस्तक रूपात त्यांना आमच्यापर्यंत पोहोचवलं, ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपल्या बोलण्यातूनच आलं की त्या पण पुण्यातच राहतात, त्यामुळे म्हणजे नक्की वाचकांना सुद्धा असं वाटेल की त्यांच्याशी सुद्धा भेट व्हावी. पुस्तक रूपाने तर भेट होतेच आहे, पण प्रत्यक्षातही व्हावी. आज तुम्ही आलात, आमच्याशी गप्पा मारल्यात, त्यासाठी खूप आभार. आज आपल्याला राजहंस पुस्तक पेठेचे संचालक संजय भास्कर जोशी टॉप 5 पुस्तकांविषयी तर सांगतीलच, पण त्याचबरोबर ते प्रश्न मंजुषेचे प्रश्न सुद्धा विचारणार आहेत. रसिक हो, नमस्कार. ABP माझावरच्या आनंदाचे पान या अतिशय लोकप्रिय कार्यक्रमात दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी राजहंस पुस्तक पेठेतर्फे सादर होणाऱ्या वाचाल तर समृद्ध व्हाल या कार्यक्रमात मी संजय भास्कर जोशी तुमचं स्वागत करतो. पहिलं पुस्तक आहे ते सांगायला मला अतिशय आनंद वाटतो. द लायब्ररी, झिकोविच या लेखकाच्या ग्रंथविषयक किंवा पुस्तकविषयक कथांचा हा नितीन रिंढे यांनी केलेला अनुवाद. स्वतः रिंढे यांचं देखील पुस्तकांविषयीचं पुस्तक प्रसिद्ध आहेच. मराठीत अलीकडं बुक्स ऑन बुक्स किंवा पुस्तकांविषयीच्या पुस्तकांना खूप मागणी आहे आणि अतिशय लोकप्रियता लाभली आहे. तर त्याच मालिकेतला हा कथासंग्रह आहे. गंमत म्हणजे या सर्व कथांचा नायक पुस्तक आहे, ग्रंथ आहे. त्याविषयीच्या, पुस्तक वाचनाविषयीच्या, पुस्तक प्रेमाविषयीच्या या कथा आहेत. दुसरं पुस्तक आहे ते एकदम आपण ताज्या दमाच्यापासनं जगप्रसिद्ध अशा युवाल नोआ हरारी याच्या नेक्सस या पुस्तकाला सध्या खूप मागणी आहे. हा म्हणजे नेटवर्किंग या कन्सेप्टचा, या संकल्पनेचा पूर्ण इतिहास, चित्तथरारक कहाणी हरारी यांनी
त्यांच्या सेपियन्स, होमोड्यूस वगैरे पुस्तकं अतिशय लोकप्रिय आहेत जगभर. तर त्यातलंच हे पुस्तक नेक्सस अतिशय लोकप्रिय आहे सध्या. त्यानंतर पुस्तक म्हणजे सविता मोहिते नायक यांनी श्याम बेनेगल यांची एक दीर्घ मुलाखत घेतली होती आणि त्यावेळी त्यांना अशी इच्छा झाली की आपण याच्यावर एक पुस्तक लिहायला हवं. तर त्यांनी लिहिलेलं श्याम बेनेगल यांच्याविषयीचं हे पुस्तक अतिशय वाचनीय आहे. आपल्या सर्व भारतीयांनाच उत्तम सिनेमा म्हणजे काय, सिनेमा कसा पाहावा याचं प्रात्यक्षिक देणाऱ्या, प्रशिक्षण देणाऱ्या श्याम बेनेगल यांच्याविषयीचं हे अप्रतिम पुस्तक आहे. ऑस्करमध्ये ज्याला पुरस्कार मिळवता अशा एलिफंट विस्परर या संकल्पनेविषयीचं हे जबरदस्त कहाणी आहे. या पुस्तकात माणूस आणि हत्ती यांच्यातल्या जबरदस्त संवादाची कहाणी आहे. त्यानंतरचं पुस्तक म्हणजे केवळ मराठी किंवा महाराष्ट्रात नव्हे तर भारतात अतिशय विख्यात असलेल्या एक महान शास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ इरावती कर्वे यांची जीवन कहाणी उर्मिला देशपांडे म्हणजे त्यांच्या नातीनीच अतिशय अभ्यासपूर्ण आणि एखाद्या कादंबरीसारखी ओघवती लिहिली आहे. इरू हे इंग्रजी पुस्तक असून देखील त्याला प्रचंड मागणी आपल्या रसिकांमध्ये आहे. याचं कारण दोन आहेत. एक म्हणजे हे पुस्तकाची जबरदस्त मोहिनी आणि दुसरं म्हणजे इरावती कर्वे या व्यक्तिमत्वाविषयी असलेलं अपार प्रेम. रसिको, यानंतर आपला नेहमीचा आवडता कार्यक्रम तो म्हणजे प्रश्नमंजुषा. थोडंसं स्वरूप बदलणार आहे या प्रश्नमंजुषेचं. ते असं की आज मी 4 प्रश्न विचारणार आहे. त्या 4ही प्रश्नांची अचूक उत्तर देणाऱ्या पहिल्या 3 वाचकांना आत्ता मी जी पुस्तकं सांगितली ती सर्व पुस्तकं 25% सवलतीत मिळू शकतील. प्रश्न असेच बघा. पहिला प्रश्न आहे, दिबा मोकाशी यांच्या अतिशय गाजलेल्या आमोद सुनासी आले ही कथा जी आहे, हे जे शीर्षक आहे आमोद सुनासी आले, ते शीर्षक ज्ञानेश्वरांच्या एका ग्रंथातील ओवीचा आधार आहे. तर तो ग्रंथ कोणता ज्ञानेश्वरांचा, ज्यातून ही ओवी घेतली आहे. दुसरा प्रश्न आहे, विख्यात प्रकाशक अरविंद पाटकर आणि आशिष पाटकर हे कोणती प्रकाशन संस्था चालवतात. तिसरा प्रश्न आहे, दीपावली आणि ललित हे अतिशय लोकप्रिय दिवाळी अंक कोणत्या प्रकाशन संस्थेमार्फत काढले जातात. आणि चौथा प्रश्न आहे, भालचंद्र नेमाडे यांना साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या ग्रंथासाठी मिळाला. तर रसिक हो, या प्रश्नांची उत्तरं व्हॉट्सॲप करा लगेच 9822003411 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा किंवा आनंदाचेपान@gmail.com या ईमेल आय डीवरती मेल करा. धन्यवाद. आज खरं तर टॉप 5 पुस्तकांमध्ये अनुवादित पुस्तकांचा जास्तीत जास्त समावेश झालेला दिसतोय. आपल्या कार्यक्रमातही त्यापैकी काही पुस्तकांचा आपण समावेश केलेला आहे आणि इतरही पुस्तकांचा नक्की समावेश करू. तुम्ही प्रश्नमंजुषेच्या प्रश्नांची उत्तरं आमच्या ईमेल आय डीवरही देऊ शकता. ईमेल आय डी आहे आनंदाचेपान@gmail.com. तेव्हा पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात होईलच. तोवर वाचत राहा आणि नवी पुस्तकं आम्हालाही कळवा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.